तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। नवीनच कंटेंट घेऊन आलेलो आहे मी आणि पहिल्यांदाच मी कॅम्पिंग करणार आहे। कॅम्पिंगसाठी ना आपल्याकडे टेंट नाही आहे, त्याच्यामुळे मस्तपैकी आपण झाडावर झोपडी बनवणार आहोत आणि आजची रात्र पूर्ण आहे ना याच जागेवर आपण काढणार आहोत आणि मच्छी पण पकडणार आहोत। त्यासाठी मी ताटली ट्रॅप मागच्या वेळी एक मी प्रयोग केला होता, त्याच्यामध्ये मासे येतात, तर ताटली वगैरे सर्व सामान घेऊन आलो। कॅम्पिंगचा जो लागणारा सामान जेवढा काही वस्तू ज्या आहेत ना पूर्ण घेऊन आलो। व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, व्हिडिओ जर आवडली ना तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला जर कमीपणा वाटत असेल तर कॉमेंट्स पण नक्कीच सांगा। तर आज पूर्ण रात्र काढायची आहे आणि तो पण मी एकटाच आहे जंगलामध्ये। पूर्ण असा जंगल नाही पण थोडासा आतमध्ये आलो। या साईडला ना धरण आहे, हा धरण आहे पूर्ण आणि इथंच आपल्याला आता झोपडी बनवायची आहे। झाडावरच झोपडी बनवू आपण, त्यासाठी आता लाकडं आणायचे आहेत। पहिला आपण ताटली ट्रॅप लावून घेऊया जेणेकरून मासे ना अडकत राहतील। कोलव्या पण आहेत आणि छोटे छोटे मासे पण आहेत त्या नदीला। हे बघा नदीचा व्ह्यू बघा, एकदम मस्त असा वाटतो या साईडला पण। तर नदीचा व्ह्यू घेऊन आता आपण ताटली लावायला सुरुवात करूया। तर नदीला बघा बारीक बारीक मासे ना बरेचसे मासे आहेत। हे बघा या साईडला त्या साईडला मोठे पण मासे आहेत आणि साईज माशांची एवढी मोठी नाही पण बरंचसा साईज आहे की जेणेकरून आपला ना इथं जेवण नक्कीच बनवू शकते। हे बघा ते बघा त्या साईडला बरेचसे मासे आहेत, कोलव्या पण आहेत बघा, कोलव्या पण आहेत। तर मासे आणि कोलव्या आपल्याला दोन्ही पकडून इथं रेसिपी पण बनवायची आहे। दोन्ही पण ट्रॅप आपण इथंच लावू, कारण इथं ना जवळच बरेच मोठे मोठे मासे येतात, आतमध्ये जायची गरज नाही। दगड ठेवायला लागेल आपल्याला, नाही तर ताटली वरती पण येऊ शकते, त्याच्यामुळे साईडला एक सपोर्टला दगड ठेवूया जेणेकरून ताटली वरती नको यायला। चला आपले दोन्ही ट्रॅप लावून झालेले आहेत। इकडे थोडा कचरा आहे, म्हणजे बॉटल्स वगैरे आहेत, काही बिअरच्या प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे आहेत इकडं। हा सर्व आपण आता साफ करून घेऊया। जुना झाड बघा किती जुना आहे, खूप असा जुना झाड। मुळं बघा त्याची खालपर्यंत आलेले आहेत आणि दगड असल्यामुळं ना पूर्ण मुळं बाहेरच आलेले आहेत आणि माती नाही आहे। पाणी इथून इथपर्यंत कदाचित दगडसुद्धा वाहून गेली तिथली निघालीत। तो पण झाड खूप जुना झाड आहे। चला 2 तास झाले, म्हणजे आपण 12 वाजता आलो होतो, दुपारी 2 वाजलेत। आता आपण उचलूया जे ट्रॅप लावले होते ना, त्यात बघूया मासे किती लागले। त्यानं कमी लागले असले तर आपल्याला परत लावावं लागेल। 2 तासानंतर किती मासे मिळतात बघूया। बारका ट्रॅप कापून बघू।
याच्यामध्ये आले आहेत म्हणजे थोडे थोडे बारके बारके आलेत. हे बघा बारकाच ट्रॅप होता त्याच्यामुळं फक्त 2च मासे आलेत ह्याच्यात. पण ह्याच्यामध्ये जास्त आलेत. ह्याच्यामध्ये कोळंब्या पण आल्यात. एक खाली गेला कारण हा जो ट्रॅप लावला होता जवळच त्यासाठी आणि कोळंब्या वगैरे मिळायला पाहिजे होत्या म्हणून. हे बघा बऱ्याचशा कोळंब्या लागल्या ह्याच्यामध्ये. बघा कोळंब्या बऱ्याचशा लागल्यात. हे बघा तर चला म्हणजे कमीत कमी पाव किलो तरी कोळंब्या लागल्यात. आता ना पहिले तर आपण ते लावून घेऊया. आपली झोपडी बनवून घेऊया. टेंटसारखा झोपडी बनवून झाली ना का मग आपण रेसिपी बनवायला सुरुवात करू. म्हणजे आता परत ट्रॅप लावायची गरज नाही कारण एवढा कोळंब्या मला बऱ्याच होतील. भात पण बनवायचा आहे आणि 2 वाजलेत. अजून खूप टाईम आहे. म्हणजे 6 वाजल्यानंतर काळोख पडायला सुरुवात होईल. तर त्याच्या आधी आपण झोपडी लावून बनवायला सुरुवात करूया. तर ह्या साईडला जो आहे ना ह्या साईडला आपल्याला झोपायला करायचा आहे झोपायसारखा. आणि या साईडला जरा स्पेस ठेवू आणि पुढचा जो व्ह्यू आहे ना हा चांगला येईल बघा एकदम. म्हणजे जसं की एकदम भारी असा रेस्टॉरंट हॉटेल किंवा असा जागा असताना एकदम स्पॉट जिथं आपण पैसे खर्च करून थांबतो. तर अशा वेळेला ना फ्रीमध्ये आपण आज हा टेंट बनवणार आहोत एकदम मस्त. ही झाडी जरा तोडली ना आपण तर थोडं दिसायला चांगला येईल. हा इथला व्ह्यू दिसेल बघा. आता झाडाच्या आपण फांद्यात तोडू कारण झाडाला पूर्ण तोडायचं नाही आपल्याला. झाडाचा जो व्ह्यू आहे ना हा चांगला येईल. चला तर मगाशी बघा कसा होता आता पूर्ण व्ह्यू दिसते बघा पुढचा मस्तपैकी अनुभव. आता ही जी झाप आणली ना हे लावायला सुरुवात करूया. बराचसा सामान घेऊन आलो तिकडे बघा मी पण.
तर हे बघा, इथून ते इथपर्यंत हा डामका बांधून घेतला आहे. खूप मेहनत आहे, म्हणजे पूर्ण काम आहे ना हा झाडावरच करायला लागते. झाडावरच आहे मी आणि झाडावरच बांधायला लागते सर्व, चालायला बिलायला. तर आता वाजलेत ते म्हणजे 3:30, म्हणजे आपल्याला 1.5 तास झाला. अजून आपली झोपडी अर्धी पण नाही झाली, म्हणजे 10% पण नाही झाली. पण हा जो डामका बांधला ना याच्यामध्ये सक्सेसफुल होईल. आणि इथे अजून एक डामका बांधायला लागेल. त्याच्यानंतर मग ह्या काट्या रचून आपल्याला मस्तपैकी बसता किंवा झोपता येईल. तर अजून बरंचसं काम राहिलं आहे. 3:30 म्हणजे आपल्याला कमीत कमी 5 ते 5:30 वाजेपर्यंत जेवण बनवायला सुरुवात करायचं आहे. होईल तरी पण. कॅमेरा ठेवायला पण जागा मस्त भेटलं आहे. इथं मी कॅमेरा ठेवतो आहे, असा कॅमेरा, आणि राहतो आहे. त्याच्यामुळं कॅमेरा हातात पकडायची गरज नाही लागत आणि पूर्ण बरोबर आपल्याला व्ह्यूसुद्धा तुम्हाला दाखवता येते मला. तर बघा, मस्तपैकी काट्या वगैरे टाकून झाल्यात आपल्या. आता वरती एक प्लॅस्टिक आहे, तो प्लॅस्टिक बांधून घेऊया, जेणेकरून वरचा ना भाग दिसणार नाही. झाड पण खूप मोठं आहे आणि आपल्याला रात्र काढायची आहे. त्याच्यामुळं थोडासा सपोर्ट ठेवायचा आपल्याला. या इकडे बघा, हे कापड लावून ठेवलं आहे मी. हे यासाठी जर जंगली प्राणी वगैरे आला ना तर लगेच त्याला आपल्याला आग लावता येईल. आणि आग लावल्यानंतर हा जळाला ना का मग तो लांब जाऊ शकते. त्याच्यामुळे हा कापड पण मी, खराब कापड होता इथंच, तो मी टांगून ठेवला आहे. आणि आता हा बांधून झाल्यानंतर मग आपली सुरुवात करतो म्हणजे रेसिपीला. म्हणजे आत्तापर्यंत बघा 4:30 व्हायला आले. बराचसा टाईम गेला म्हणजे बांधायला. नॅचरल पद्धतीने होता त्याच्यामुळं टाईम गेला, पण झाड आपल्याला चांगला मिळाला त्याच्यामुळं काही वेळसुद्धा वाचलेला आहे आपला. प्लास्टिक बांधून घेऊया आता. तर आपली झोपडी आहे ती पूर्णपणे सक्सेस झालेली आहे आणि तुम्हाला मी झोपडीचा व्ह्यू दाखवतो. बघा झोपडी कशी बनवली आहे ते आता आपण दाखवतो तुम्हाला. हे बघा, मस्तपैकी मी टाकायला त्याच्यावर कवर पण आणलेला आहे, मॅट आणले. आणि ते मॅट टाकल्यानंतर इथून जायला रस्ता आहे आपला. इथून जायल्यानंतर प्लॅस्टिक पण बांधून झाला. आणि इथं बघा बसायचं आहे आणि बसल्यानंतर कम्फर्टेबल एकदम मस्त. तर हा आपण व्ह्यू बघू शकतो इथून आणि इथून. तर वरती प्लास्टिक लावला आहे, बघत असाल तुम्ही. आणि साईडला काहीच नाही लावलं आहे, कारण जेणेकरून आपल्याला पूर्ण व्ह्यू दिसायला पाहिजे. मस्तपैकी तयारी झाली. आता 5 वाजलेत. 1 तासामध्ये आपला जेवण बनवून होईल. आणि कमीत कमी रात्र व्हायच्या आधी आपल्याला जेवायचं, म्हणजे 7 वाजेपर्यंत तरी आपण जर जेवण बनवून झालं आणि जेवलो ना तर आराम करू शकतो. तर आज व्ह्यू बघायचा आहे आणि आज रात्र काढायची इथं. त्याच्यामुळं सर्व गोष्टी मी घेऊन आलो आहे इथंच. पाणी थोडा कमी आणलं आहे, पाणी 1च बॉटल आणलं आहे. पण पाण्याचा प्रॉब्लेम पूर्ण होईल, कारण ही जी वाल चालली ना त्या वाल्यामध्ये चांगलं पाणी आपल्याला मिळेल. नदीचं पाणी इथपर्यंत आलं आहे आणि हे झाड आहेत आणि आपली झोपडी त्यामध्ये आहे परफेक्ट.
तर आपण पहिला बनवतोय तो म्हणजे कोलंबी बनवूया, मासे सर्व बनवून घेऊया, नंतर मग भात बनवूया. तेल टाकूया पहिले. तर मागं बघा मस्तपैकी व्ह्यू आहे. आणि ग्लास आणला होता मी, फक्त प्लेट आणायला विसरलो, जेवायची प्लेट आणायलाच विसरलो. आणि पाणी आपण इथलंच पाणी घेतलं आहे, तर पाण्याला टेस्ट तशी चांगलीच आहे. आणि प्लेट नसल्यामुळं आता आपल्याला टोपातच जेवायला लागेल. बघा मस्तपैकी झाल्यात कोलंब्या बघा, कोलंब्या मस्त झाल्या. त्याच्यानंतर आपला झाला भात बनवून, भात पण मस्त झाला. तर आता एकत्रच करतो आणि मग जेवायला सुरुवात करतो, कारण आपल्याला टोपातच जेवायला लागेल. आणि वाजले ते म्हणजे आता 6पर्यंत आपला सर्व कार्यक्रम आहे ना तो पूर्ण झाला. म्हणजे आपण टेंट लावल्यापासून बऱ्याचशा गोष्टी, जेवण वगैरे बनवून झाला व्यवस्थित, कोलंब्या पण व्यवस्थित बनवून झाल्या. तर मित्रांनो, पहिल्यांदाच कॅम्पिंग आहे माझी. व्हिडिओ जर आवडले तर नक्कीच लाईक करा, कॉमेंट्स नक्की सांगा मला की तुम्हाला कोणती पद्धत नाही आवडली किंवा दुसरी कोणती व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल. चला मिक्स करून जेवायला सुरुवात करतो आता. आणि रस्सा पण नाही राहिला, म्हणजे रस्सा थोडासा भात बनवायच्या लक्षात नाही आला, त्याच्यानंतर मग रस्सा पण आपला कमीच राहिला. तर मित्रांनो, या जेवायला. हे बघा मस्त झाला.
चांगले झालं, म्हणजे कोलब्या पण चांगल्या झाल्या. फक्त कोलब्यांच्या पुढची जी डोका आहेत ना ती तोडली नाही. दोन कॅमेरे आहेत, Insta360 X3 आणि GoPro. या दोन्ही कॅमेऱ्यांनी माझी शूटिंग चालू आहे. सर्वात जास्त मी GoProच वापरतो आणि GoProची चार्जिंग संपली, त्याच्यामुळे पॉवर बँक लावायला लागला. पॉवर बँक पण मी घेऊन आलो होतो आणि रात्रीसाठी लाईट पण मी घेऊन आलो आहे. त्याच्यानंतर स्वेटर पण घेऊन आलो आहे आणि रात्रीसाठी शॉल पण घेऊन आलो आहे. आणि बॅग आपली तिकडे ठेवली ती बघा. मस्त मेहनत घेतली पण एकदम टेस्ट एकदम मस्त झाला आहे जेवण. आता जेवून घेतो आपण. लवकरच जेवत आहे. 7 वाजले का कालोख पडायला सुरुवात होईल. मग आपण थोडाफार टाईमपास करू. बघूया, पक्ष्यांची वगैरे आवाज यायला सुरुवात होतील संध्याकाळी. त्याच्यानंतर मग झोपू आपण. थंडी अजूनपर्यंत नाही, पण रात्री थंडी वाढेल. हवा किती व्ह्यू चांगला, भारी वाटतंय ना. तुम्ही जर धरणाच्या जवळचे असाल ना तर मी ही जी बनवलेली झोपडी आहे ना ही अशीच ठेवणार आहे मी बसण्यासाठी. फक्त हा जो आहे ना कवर मॅट वगैरे घेऊन जाईन मी. पण बाकी तुम्ही व्ह्यू जवळ असेल तर येऊन टाईमपास करू शकता, इथं बसू शकता, व्ह्यू नक्की घेऊ शकता. पण ही जी बांधलेली जी आहे ना ही वरतीच्या काट्या टाकल्यात, ह्या जास्तीत जास्त 2 माणसाचं वजन घेऊ शकते. 2 माणसांचं वजन. त्याच्यामुळे जर तुम्ही आलात तर जास्त माणसांचा वजन घेणार नाही, आधीच सांगतो तुम्हाला, नाहीतर मग ते तुटेल वगैरे. आणि तुटले तर तुम्ही डायरेक्ट खाली झाले. बघा खाली बघा डायरेक्ट असं आहे. तिकडं आपण आग लावले आहे. आणि मेन म्हणजे आपली बंदूक बघा इथं लटकून ठेवले. बंदूक यासाठी कारण रात्री जर काही प्राणी वगैरे आला मोठा ज्याच्याकडून आपल्याला जर धोका असेल तर वरती बार मारावा लागेल आपल्याला, जेणेकरून तो ना पळून जाईल. तर आता 8 वाजलेत आणि 8 वाजता बघा कालोख किती आहे. माझ्याकडे जी टॉर्च आहे ना ही टॉर्च पण खूप छोटी आहे, म्हणजे पाहिजे तसा उजेड देत नाही. पहिल्यांदाच कॅम्पिंगला आल्यामुळं ना मोठी टॉर्च पाहिजे होती, जेणेकरून तुम्हाला पुढचा साईडचा पण नजारा दाखवता आला असता. तर आता वाजलेत ते म्हणजे 12 साडेबारा झालेत आणि पूर्ण कालोख आहे. आणि झोप पण येईना झाली, कारण नवीन जागा असल्यामुळं ना झोप पण येत नाही. चला झोपायचा प्रयत्न करतो. सकाळी 6 वाजता उठलो ना तर सकाळचा पूर्ण नजारा दाखवता येईल तुम्हाला. हातामध्ये बघा लाईट पकडून ठेवायला लागते कारण तुम्हाला दाखवण्यासाठी. थंडी पण आता वाढत चालले. साडेसहा म्हणजे 7 वाजायला आले. तर हे बघा मित्रांनो 7 वाजायला आलेत, 6:30 होऊन गेले. चला लवकर तयार होतो आता. तयार म्हणजे आता निघायची तयारी करावी लागेल. धुका पण थोडंच पडलाय. रात्री खूप थंडी होती, कशी तरी कवर केली. एकच शाल असताना पण एकाच शालमध्ये आपल्याला कवर करायला लागला. तर चला लवकर उठलो असतं तर बरं झालं असतं. म्हणजे 6चा टायमिंग होता पण मी अलार्म नाही लावला. तर 6चा जर अलार्म लावला असताना तर लवकर उठून थोडंफार बसता आला असता. तर 7 वाजले त्याच्यामुळे बघा पूर्ण उजेड पडला आहे, तुम्हाला दिसत असेल. चला आता निघायला सुरुवात करूया.
सकाळ सकाळची लयच थंडी आहे, लय म्हणजे लयच. रात्री पण थंडी रात्री पेटवली होती, अजून पण बघा ढकोटी ना अजून पण आहे. तर आपली ढकोटी बघा आता पेटायला लागले. रात्री पण मस्त झालेली होती ती. आणि बघा पूर्ण कपडा वगैरे काढला, प्लास्टिक होता तो, आणि फक्त त्या बांबूच्या ज्या काट्या आहेत ना त्या लावून ठेवल्या, जेणेकरून कोण जर आला ना तर त्यालासुद्धा व्ह्यू मस्तपैकी घेता येईल. बघा सकाळचा वातावरण. तर चला मित्रांनो, सर्व सामान आपल्याला घेऊन झालं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. अशा व्हिडिओ मी पहिल्यांदाच काढलेल्या आहे, ही व्हिडिओ मी पहिल्यांदाच काढली. आणि जास्तीत जास्त जर कॉमेंट्स करा, जेणेकरून जर तुम्हाला जर व्हिडिओबद्दल जर काही प्रॉब्लेम्स असतील किंवा जर तुम्हाला वाटत असेल की अजूनसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ बनवायला पाहिजे कॅम्पिंगच्या, तर मी नक्कीच बनवेन. चला तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, बाय बाय.